अब तो पार्टी बनती है, पार्टी। हे कसं शक्य आहे? वाबी साबी वाबी साबी वाबी साबी वाबी साबी वाबी साबी ऍक्सेप्ट द नेचर म्हणजे निसर्गाचा नियम। आपल्या बाबतीत जे काही होतंय किंवा जे काही होणार आहे ते सगळं निसर्गावरती अवलंबून आहे। किंबहुना निसर्ग ते घडवत असतो। काहीतरी चुकतंय। सत्या सत्या सत्याजित म्हणजे सत्या हाच सत्याजित विचार आहे। तुम्ही तुमचं नावच नाही सांगितलं मला। तुमचं नाव? सत्या। हे कसं शक्य आहे? स्वामी मम्मी मग तुम्ही या घरात लग्न करायला तयार आहात? हे बघा, ती लोक वेळेच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहेत। तुम्हाला कसं माहित ते वेळेचे इतके पक्के? मिस्टर वाबी साबी। अरे काय तुम्ही तुम्ही इथे कुठे? तुम्हा दोघांचं एकत्रित फिरणं इथे कोणालाही वावगं वाटणार नाहीये। चांद मामू, अरे तुम्हाला ते साहेब माहिती आहेत का? बघा आपल्या गॅरेज मध्ये आले होते, तुम्ही त्यांना रिसीट दिली होती। ते इथे गाडी होती बघा त्यांची आणि त्यांच्याच गाडीला एका बाईकने ठोकलं होतं, आठवतंय? हाँ याद है ना। क्यों, क्या हुआ? एक मिनिट। चांद मामू, ते हे साहेब होते का? हाँ हाँ यहीच आहे। एकदम हिरो सारखा दिसतो ना। क्या हुआ? काय नाही। मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन गेले तरी ते लोक कसे काय बोलले नाही? म्हणजे तुम्ही कोण, माझ्यासोबत कसे काय, तुमचा माझा काय संबंध, असं काहीच विचारलं नाही। सम्या सम्या ऐक ना, ऐकत आहे? तू त्या खडूस प्रिन्सिपलला पाहिलेस का? तुमचं कॉलेज ज्यांचं आहे त्यांना? काही काय प्रश्न विचारते ताई, पाहिलंय मी त्यांना। काय तू पण सम्या
ऐक ना, ऐक काय ना. काय काय ते साहेब हे आहेत का? हो हेच तरी सत्यजित विचार आहे, आमच्या कॉलेजचे फाउंडर आणि सीईओ. का अगं ताई, ताई काय झालं? ताई क्या हो गया चारू? तबीयत ठीक है ना तुझी? और ये बार बार फोटो क्यों दिखा रही है? छान मामू, खूप मोठा झोल झालाय. झोल? कैसा झोल? माझ्याच गाडीचा पार्ट माझ्याच डोळ्यात देखत दुसऱ्या गाडीला बसवला आणि मला कळलंच नाही. अरे चारू क्या बात कर रही है? मेरे तो भेजे में कुछ ही नहीं गुजरा. क्या हो गया तेरे को? नाही, पण आता मला सगळं क्लिअर झालंय. पार्ट चोरणाऱ्याची नाही, माझी चूक आहे. कारण माझ्या नजरेला ते कळलं नाही. म्हणजे सम्या, आपल्याला जेव्हा असं कळतं की गाडीचा अपघात होणार आहे तेव्हा हँडब्रेक ओढावाच लागतो. त्यामुळे अपघात व्हायचे चान्सेस कमी होतात आणि मी तेच करणार आहे. अरे चारू, समीर, क्या हो गया चारू को? कालपर्यंत खुश होती. काही कळत नाहीये मला पण. सत्यजित, मला एवढं कळलं नाही. लोकांना अक्कल शिकवत असते आणि स्वतः मात्र घाण ठेवली. काय आठवलं मिस चारू? मिस चारू नाही, मिस चारुलता. म्हणजे चारुलता नाव आहे माझं. आणि काय हो, मी कुठल्या नावाने हाक मारू तुम्हाला? म्हणजे मिस्टर सत्या, मिस्टर वाबी साबी, का सरळ मिस्टर सत्यजित विचारे? काय झालं? धक्का बसला स्वतःचं खरं नाव ऐकून? मी तुम्हाला माझा चांगला मित्र म्हणत होते आणि तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. मला वाटलं होतं मला खूप चांगला मित्र मिळाला, पण तुम्ही माझ्याशी खोटं बोललात आणि मला कळलंच नाही. तुमच्या घरच्यांना पसंत पडावे म्हणून तुम्हाला हवं तसं मला तयार केलं आणि पाठवलं, तरी मला कळलं नाही. तुमच्याच घरी तुम्ही माझ्यासोबत आलात तरी मला कळलं नाही. तुम्हाला माहित होतं मी कोण आहे, पण मी बोगद्यात गाडी चालवत होते ना. मिस्टर सत्यजित विचारे, काय हो, कुठला बदला घेताय तुम्ही? मी एकदा भेटलं नाही याचा? का माझ्या भावाला ऍडमिशन दिली याचा? का मी तुम्हाला डिमांड दिली नाही याचा? बदला? चारू काय बोलतेस तू? अगं मला जर का बदला घ्यायचा असता तर आपल्या लग्नाला मी होकारच दिला नसता चारू. थोडा तरी लॉजिकली विचार कर चारू. हे बघ, मी खरं सांगतो, मी तुला सगळं खरं खरं सांगणार होतो, पण मग काय झालं? कोणत्या मुहूर्ताची वाट बघत होता तुम्ही? आणि तुम्हाला चांगलंच माहितीये की मला अजिबात खोटं आवडत नाही,
चारू, मी तुला खरं सांगतो, मला आधी माहिती नव्हतं की दवाखान्यात भेटलेली मुलगी म्हणजे तूच चारुलता आहे, जिचं स्थळ माझ्यासाठी आलंय. मलाही ते ऐकल्यानंतर धक्का बसला. पण मग तुम्ही मला तेव्हा का नाही सांगितलं? तुम्हाला माहित होतं ना, मग आधीच सांगायचं ना. मी सांगणारच होतो, पण मी असा विचार केला की असा विचार केला की आपण तिची थोडीशी गंमत करूया, थोडीशी मजा करूया तिच्यासोबत. मी मला इतकं हलकं समजलं. माझा चांगला मित्र मानत होते मी तुम्हाला. घरचे मला शिव्या घालत होते तरी तुमच्याशी बोलत होते, आणि तुम्ही काय केलं? माझी फसवणूक. नाही चारू, फसवणूक नाही केली चारू. मला तुला गमवायचं नव्हतं, म्हणून मी ज्याच्याशी माझं लग्न ठरलंय त्याला मी नकार देणार होते. कारण माहितीये, तो फक्त सत्यजित विचारे म्हणून नाही. मला वाटायला लागलं होतं की ज्या मुलाची इमेज माझ्या मनात आहे त्यात बसणारा एक जण मला सापडला, माझा मित्र. मग दुसऱ्या कोणाला मी का हो म्हणू? पण तो माझा मित्र नव्हता. तो तर खेळ करत होता माझ्याशी. चारू प्लीज, माझं ऐकून तर घे. हे बघ चारू, हे बघ, मी आज हेच सगळं तुला इथे खरं खरं सांगायला आलो होतो. तुला आठवते मी सकाळी तुला म्हटलं होतं की संध्याकाळी मला अत्यंत महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. ते सगळं हेच होतं चारू, बिलीव्ह मी. नाही, बस आता माझा तुमच्यावर कधीच विश्वास बसणार नाही. आणि माझा विश्वास जर कोणी मोडला ना, तर मी कधीच परत त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही. आणि तुम्ही तर हे बघा, यापुढे मला कधीच भेटू नका तुम्ही मिस्टर सत्यजित विचारे. ते वाबी साबी, ते फुलपकरू सगळं खोटं होतं. आणि तुमच्या भाषेत ते निसर्गाने संकेत दिला आणि चुकून आपण एकमेकांच्या समोर आलो ना, तरी मी तुम्हाला ओळख देणार नाही. आणि तुम्ही पण मला ओळख देऊ नका. आजपासून आपण दोघे एकमेकांसाठी अनोळखी. फुलपाखरू सगळं खोटं होतं. फुलपाखरू सगळं खोटं होतं. आपण दोघे एकमेकांसाठी अनोळखी. आणि माझा विश्वास जर कोणी मोडला ना, तर मी कधीच परत त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही. आणि तुम्ही तर स्वामी, मी काय समजत होते आणि खरं किती वेगळं निघालं. मूर्ख आहे मी खूप मूर्ख आहे.
जाऊ दे, आपण भलं आणि आपलं काम भलं. आपण आपल्या स्वप्नांपासून दूर नको जायला. स्वामी, ताकद द्या मला. चारू, हा, बोला साहेब, काय काम आहे? गाडीचं सर्व्हिसिंग करायचंय का ऑइल चेक करायचंय का पंक्चर काढायचंय गाडीचं? काय करायचंय सांगा. पण गाडी तुम्हाला उद्या मिळेल, कारण आता गॅरेज बंद करायची वेळ झाली आणि एकदा गॅरेज बंद झालं की बंद होतं, मग तिथे नो एंट्री असते. एवढं तर माहिती असेल तुम्हाला साहेब. चारू प्लीज प्लीज असं नको वागूस माझ्याशी. हे बघा साहेब, मर्यादा पाळा. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की इथून पुढे मी तुम्हाला ओळखत नाही. तुमचं काही गाडीचं काम असेल तर बोला मला. उगाच तुमच्या आणि माझ्या टायमाची खोटी करू नका. आणि तसंही तुम्हाला इतर कुठेतरी जायचं असेल गंमत करायला, उगाच इथे टाइम वेस्ट करू नका. चारू, मला तुझ्याशी खोटं नव्हतं बोलायचं, पण तू मला काय म्हणाली होतीस? मी जसं आहे तसं तू मला स्वीकारशील. मग सगळं खरं कळल्यानंतर अचानक एका झटक्यात एवढं सगळं बदललं. सगळं विसरलीस तू. ते जे आपण पाणीपुरी खायचो, मन मोकळेपणाने तू मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचीस. कधी न ठरवता आपण अचानक भेटायचो. सगळं विसरलीस. बस बस. चारू, चारू नाही, चारुलता. बस, आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये. माझं पोट हातावर आहे. आज जर आम्ही काम नाही केलं तर उद्या आमचे खायचे वांदे होतात. तुम्ही येऊ शकता. चारू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, हे सगळं मी केलं ते माझ्या घरच्यांनी तुला माझ्या घरच्यांनी तुम्हाला स्वीकारावं म्हणून. मी जर का तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकलं असतं तर, आणि आता तर माझ्या घरच्यांनी पण तुम्हाला स्वीकारलंय. माझ्या आईने शगुनाच्या बांगड्या पाठवल्या तुमच्यासाठी आणि तुम्ही मला मित्र मानता. जवळचा विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर. मग अचानक काय झालं? मी सत्य होतो तोपर्यंत सगळं ठीक होतं. मग सत्यजित विचारत एक असताना मिनिट. हे सगळं खोटं बोलून होतंय म्हणून प्रॉब्लेम आहे. चुकीच्या रस्त्यावर शोधलं तर बरोबर पत्ता पण सापडत नाही साहेब. या तुम्ही, चारू, माझं या तुम्ही.